हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीचा फॉर्म्युला 37-8 3 राहण्याची शक्यता। भाजप 37, शिवसेना 8 तर अजित पवार गटाला 3 जागा मिळण्याची शक्यता। महायुतीमधील जागा वाटपात भाजपचं पारडं जड राहण्याची शक्यता। भाजप जवळपास 37 जागा लढणार, सूत्रांची माहिती। महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेला 8 जागा मिळण्याची शक्यता। उत्तर पश्चिम मुंबई, हिंगोली, कोल्हापूर, पालघरसह वाशिम, यवतमाळची जागा शिंदे गटाकडून जाण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेसकडून 9 जागांची मागणी, मात्र 2 किंवा 3 जागा मिळण्याची शक्यता। बारामती, रायगड, शिरूरची जागा अजित पवार गटाला मिळण्याचा अंदाज। महायुतीत फॉर्म्युलाच्या आकड्यापेक्षा विजयाची खात्री असलेल्यांना संधी। जिंकू शकण्याच्या मेरिटवर जागा वाटप होणार, महायुतीच्या बैठकीतली आतली बातमी। शिंदे गटा एवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात, अजित पवार गट ठाम। चर्चेतून योग्य मार्ग निघेल, भाजप आम्हाला दिलेली आश्वासनं पाळतील, भुजबळांची प्रतिक्रिया। मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देऊ, जागा वाटपाबाबत योग्य वेळी माहिती देणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। जागा वाटपावरून दादा गट आणि शिंदे गट आक्रमक, भाजपच्या मित्रपक्षांच्या आग्रहामुळे महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला बदलण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार 2 दिवसांनंतर दिल्लीत जाणार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, अमित शहांना भेटणार, जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार, सूत्रांची माहिती। ठाकरे गट 20, काँग्रेस 15 तर शरद पवार गटाला 10 जागा, सूत्रांची माहिती। 23-15-10च्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। मवियाचा वंचितला 3 जागांचा प्रस्ताव, काँग्रेस आणि ठाकरे गट प्रत्येकी 1 जागा देणार, 2 जागांसह आणखी 1 जागा वंचितला देण्याची मवियाची तयारी, सूत्रांची माहिती। मवियाच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर सामील, 9 मार्चला पुन्हा बैठक, पुढील बैठकीत बऱ्याच गोष्टी ठरतील, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाही, प्रकाश आंबेडकरांच्या जागांच्या प्रस्तावावर बैठकीत चर्चा, संजय राऊतांची प्रतिक्रिया। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।